भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 3. 4. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म होय. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे भगवान बुद्धांच्या शिकवणी विरुद्ध ठरेल. निर्धन लोक धन्य होत असे भगवान बुद्धांनी कधीही म्हटलेले नाही. पीडितांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे भगवान बुद्धांनी कधीही सांगितले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक सातत्याने ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करतात. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये.